वेदांत. भोपन संघाकडून खरोखरच सुंदर फटकेबाजी पाहायला मिळाली होती पहिल्या सामन्यामध्ये. आता मात्र भातगाव संघाकडून मुकेश सज्ज होतोय. सामना चालू होतोय. पंतांच्या उजव्या बाजून फटकेबाजी खरोखरच सुंदर. समालोचन कशा दिशेने मारेल हा खणखणीत दणदणीत षटकार संगीतच्या बॅट मधून निघाला. पहिल्याच चेंडूवरती समालोचन कशा दिशेने आलेला हा खणखणीत दणदणीत षटकार. या 6 धावानंतर भोपन संघाच्या धावसंख्येचा श्री गणेशा होतोय. तेवढा सुंदर रीतीने पुन्हा एकदा कमबॅक केलाय भातगाव संघाच्या गोलंदाजाकडून. एक धाव मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवरती. संगीत आणि वेदांत संगीत टू वेदांत. मुकेश टू वेदांत. सुंदर चेंडू होता. तेवढा सुंदर रीतीने क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं पॉइंटच्या दिशेमध्ये. एक धाव मिळते. एका धावेवरती समाधान मानू लागतं इथे वेदांत याला. वेदांत पुढे सुंदर चेंडू होता. संगीतच्या बॅटमधून निघाला फटका. एक धाव निश्चित. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय. मिसफील्ड होते. 2 धावा मिळत आहेत. या 2 धावानंतर संघाची धावसंख्या 10 वरती जाऊन पोहोचते. सुंदर फटकेबाजी तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळते या दोन्ही संघांकडून. दोन्ही मोठे संघ, बलाढ्य संघ. या दोन्ही संघांमध्ये नक्कीच मोठा सामना होणार. भातगाव विरुद्ध भोपन. पुन्हा एकदा संगीत याने पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला होता. तो संगीत आत्ता मात्र कमबॅक करतोय. मुकेश डावखुरा गोलंदाज मुकेश. सुंदर चेंडू. आकुंठपणा चेंडू होता. समाचार घेतलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय मात्र झेल जमिनीला दान होतोय. मोठं जीवनदान म्हणावं लागेल संगीतला. दरम्यान षटक संपतंय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 11 धावा. डिलीवरी एप्स पे लोएस्ट प्राइसेस मिल सकते हैं. जेप्टो के सुपर दिलीप संघाकडून दुसरा वैयक्तिक पहिला षटक घेतो दिलीप. आणि दिलीपच्या गोलंदाजीवर मात्र एज लागतोय. बॅटची कडा घेऊन चेंडू जातो सीमारेषे पार. पहिल्याच चेंडूवरती चौकार लगावतोय आणि 4 धावने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 वरती. पवार गोरसईवाला कसा
ये ग्रोसरी मंत्र याद कर लो कि अमेज़न फ्रेश से ग्रोसरी नहीं लिया तो महंगा पड़ेगा. आता मात्र संगीतच्या बॅटमधून निघाला चेंडू होता. चेंडू झेल खाली येतोय. झेल जमिनीला दान होतोय. पुण्याला दिलीप संगीत खबर सुंदर चेंडू कमबॅक केला होता. एक झेल आला होता संगीत याचा, मात्र झेल जमिनीला दान झाला. दिलीप वेदांत सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. दिलीप कडून कमबॅक केला होता. सुंदर चेंडू दरम्यान दुसरं षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर बोपन संघाची धावसंख्या झाली 22. सर चला कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग करू देऊ नका. त्वरित सामन्याला सुरुवात करून घ्यायची. या सामन्याचे पंच म्हणून काम पाहत आहेत वैभव आणि संदीप. गुणलेखन करतायत प्रथमेश आणि समालोचन कक्षात अमोल. उपस्थित सर्व क्रिकेट मान्यवर क्रिकेट रसिकांच्या सानिध्यात चाललेला दुपारच्या सत्रातील हा सामना भातगाव विरुद्ध भोपन. पाहूया कोणता संघ या सामन्यामध्ये बाजी मारतोय. भातगाव संघाकडून तिसरं षटक घेऊन आलाय तो योगेश. तिसरं हाणामारीचं म्हणावं लागेल षटक, कारण शेवटचं षटक आहे. 3 षटकांचा सामना आहे. मात्र संगीत जो षटकार चौकारांची आतिषबाजी करतोय तो मात्र आता उभा ठाकलाय. योगेशच्या समोर पंतांच्या डाव्या बाजून मारा करण्यासाठी सज्ज होतो योगेश. सुंदर चेंडू तेवढा सुंदरतेने खेळून काढला. हा सुद्धा झेल जमिनीला दान होतोय. काय गुडला घेऊन आलाय बघा संगीत. 3 झेल निघाले होते. 3 झेल जमिनीला दान होत आहेत. दरम्यान 2 धावा मिळत आहेत. 2 धावांची भर पडते धावसंख्येमध्ये आणि धावसंख्या होते 24. 3 झेल निघाले होते या संगीतचे आणि 3 झेल जमिनीला दान होत आहेत. आता मात्र सुंदर रीतीने चेंडू कट केला होता आणि हा मात्र जातोय कणकणीत दणदणीत चौकार. संगीतच्या बॅटमधून निघाला चौकार आणि 4 धावांनंतर संघाची धावसंख्या जाऊन बॉल दे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 28 वरती. वैभव महत पुढे योगेश सज्ज होतोय संगीतसाठी, ज्याने षटकार चौकारांची आतिषबाजी केली. सुंदर चेंडू टप्प्यात होता. आता मात्र संगीत तंबूत परततोय. चौथा झेल आला होता आणि तो योग्यतेने टिपला आणि संगीत तंबूत परततोय. मोठा धक्का बसतोय तो भोपन संघाला. योगेश कमबॅक करतोय.
संगीत याची जागा घेण्यासाठी आलाय तो शैलेश. शैलेश सामना करण्यासाठी सज्ज होतोय. योगेश याचा पंतांच्या डाव्या बाजून मारा करतोय. सुंदर खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यॉर्करचा चेंडू सुंदर रीतीने खेळून काढलाय. दुसरी धाव मिळते का पाहायचंय. 2 धावा पूर्ण होत आहेत. दरम्यान 2 धावानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 वरती. शेवटचे काही चेंडू या शेवटच्या षटकातील चालू आहेत. खरोखर सुंदर रीतीने षटक हाताळतोय तो योगेश. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह केला. 1 धाव निश्चित. तेवढा सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळतंय. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा या 2 खेळाडूंकडून पाहायला मिळते. सुंदर अशी 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावांवरती समाधान मानू लागतंय ते. वेदांत आणि शैलेश याला पुन्हा एकदा सुंदर चेंडू. चेंडू हवेमध्ये जातोय. चेंडू खाली येतो. क्षेत्ररक्षक आता मात्र हा झेल जमिनीला दान होतोय. आता किती टोटल ते सांगा. 3 आले वाटतं. 3 किती विचार 3 सर धावा किती. 3. शेवटच्या चेंडूवरती 3 धावा येत आहेत. दरम्यान निर्धारित 3 षटकं संपतायत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 35 या धावसंख्येवरती. 36 धावांचं लक्ष ठेवलंय ते भातगाव संघासमोर भोपन संघानं. संघ तनाली दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती करतो. दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती करतो की आपण समायोजन कक्षाच्या दिशेने यायचंय आणि नाणेफेकीचा कौल करून जायचंय. धाव जेसवर प्रतिष्ठान नाणीच विरुद्ध रामवाडी क्रिकेट संघ तनाली. चालू सामना जय हनुमान क्रिकेट संघ भोपन विरुद्ध मिताश 11 भातगाव संघानं प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता आणि भोपन संघानं प्रथम फलंदाजी करत तब्बल 36 धावांचं लक्ष ठेवलंय ते भातगाव संघासमोर. या सामन्याचे पंच म्हणून काम पाहत आहेत संदीप सर आणि वैभव सर. गुणलेखन करतात प्रथमेश सर आणि प्रथमेश सर. समालोचन कक्षात अमोल. उपस्थित सर्व क्रिकेट मान्यवर, क्रिकेट रसिक आणि या क्रिकेट खेळाडूंच्या निदर्शनात चाललेला आजच्या दुपारच्या सत्रातील हा सामना भातगाव विरुद्ध भोपण. पाहूया कोणता संघ या सामन्यामध्ये बाजी मारतोय. भातगाव संघ आपले सलामीवीर लवकरच ग्राउंडवरती पाठवायचेत. भोपन संघाला विनंती करतो की आपण क्षेत्रक्षण त्वरित सजवून घ्यायचंय.
त्वरित चालू करून घ्या. नंबर 1 चा आपल्या गावचा हाय बैल जोडा. चालू होतोय भोपण विरुद्ध भातगाव. 36 धावांचं लक्ष घेऊन तरलाय तो भातगाव संघ. फलंदाजीसाठी आहे ते योगेश आणि मुकेश. स्ट्राईक वर आहे ते योगेश, नॉन स्ट्राईक वर आहे तो मुकेश. डावखुरा फलंदाज. गोलंदाजीसाठी सज्ज आहे तो राजेश. यानं खरोखर सुंदर गोलंदाजी केली होती पहिल्या सामन्यामध्ये. राजेश सामना केला होता तो योगेश याने. सुंदर फटका खेळून काढलाय. 2 धावा मिळत आहेत. 2 धावानंतर भातगाव संघाच्या धावसंख्येचा श्री गणेश होतोय. दरम्यान नाणेफेक होतोय. वज्रेश्वर प्रतिष्ठान नानीज विरुद्ध श्री रामवाडी क्रिकेट संघ तनाळी. या दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कौल होतोय. ग्राउंड कडे जाऊया. चालू सामना क्रिकेटचा भातगाव विरुद्ध भोपण. सुंदर फटका होता, योगेशच्या बॅटमधून निघाला होता. सुंदर चेंडू जातोय सीमा रेषे पार 4 धावांसाठी. पुन्हा एकदा राजेश सज्ज होतोय योगेशसाठी. हा सुद्धा चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून सीमारेषे पार 4 धावांसाठी. 4 धावानंतर संघ धावसंख्या धावून पोहोचते 10 या धावसंख्येवरती. 35 धावांचं लक्ष, 36 धावांचं लक्ष आहे. पुन्हा एकदा राजेश सामना करणार योगेश. सुंदर चेंडू त्याला सुंदर त्याने खेळून काढलाय. पॉइंटच्या दिशेच्या वरून जातोय चेंडू. क्षेत्रक्षेत्र चेंडू खाली येतो. आता मात्र मिसफील्ड होते भोपण संघाकडून आणि जातोय चेंडू सीमारेषे पार 4 धावांसाठी. लगातार 3 चेंडूवरती 3 चौकार लगावलेत योगेश याने. आणि पुन्हा एकदा सुंदर चेंडू होता तेवढा सुंदरतेने खेळून काढला. आता मात्र झेलबाद होतोय योगेशच्या रूपात. पहिला धक्का बसतोय तो भातगाव संघाला.
नाणी संघानं नाणेफेक जिंकून आपला निर्णय कळवायचा. नाणी संघ नाणेफेक जिंकलेत. दिलीप योगेशची जागा घेण्यासाठी आलाय तो दिलीप आणि दिलीपचा समाचार घेण्यासाठी सज्ज आहे तो. राजेश मात्र पंच 2 हात समांतर करण्यात येतात तर तो सोयीर चेंडू घोषित होतोय. सोयीर चेंडू घोषित. 1 धाव मिळते. राजेश तो दिलीप सुंदर चेंडू तेवढा सुंदर त्याने खेळून काढाय. चेंडू काढी क्षेत्ररक्षक येतोय. काही नैसर्गिक अडथळ्यामुळे दुसरी धाव नक्कीच मिळते. 2 धावा पूर्ण होत आहेत. दरम्यान पहिले षटक संपतंय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 17. 1 गडी बाद 17 धावा. काजळ नाही सुंदर संघाकडून दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय शैलेश आणि शैलेशचा समाचार घेण्यासाठी सज्ज आहे सलामीवीर मुकेश. डावकुरा फलंदाज. नाणी संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. नाणीच संघाच्या संघनायकाला विनंती करतो आपण समालोचन कक्षाच्या दिशेने यायचंय. धावजेश्वर प्रतिष्ठान नाणीच कर्णधार समालोचन कक्षाच्या दिशेने यायचंय. चला सर सामना चालू करून घ्या. चालू सामना ग्राउंडकडे जाऊया. भातगाव विरुद्ध भोपण. मुकेश सामना करणार शैलेश. पंचांचे 2 समांतर म्हणजेच स्वर चेंडू घोषित करतात पंच. या एक स्वर चेंडू नंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 धावसंख्येवरती. 36 धावांचं लक्ष आहे. 18 धावा झाल्यात. अर्धा पडाव पार केलाय. अजून अर्धा पडाव पार करायचा आहे भातगाव संघाला. 12 चेंडू 18 धावांची गरज म्हणायला हरकत नाहीये. आता मात्र मोठा धक्का बघा. रनआउटच्या स्वरूपात दिलीपला मात्र तंबूत परतावं लागेल कारण स्ट्रेट ड्राईव्ह होता. गोलंदाजीचा हाताला चेंडू लागून डायरेक्ट चेंडू यष्टीला लागतोय. नॉन स्ट्राईक वरती असलेला दिलीप मात्र तंबूत परततोय. दिलीप याची जागा घेण्यासाठी आलाय तो नाना ज्ञानेश्वर.
2 झाले, 1 वाईटचा नाही आला. शैलेश टू नाना. आता मात्र कुठेतरी कमबॅक करतोय शैलेश, कारण पहिल्या षटकात मोठी धावसंख्या उभारली होती पाचगाव संघानं. आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करतोय, कोणतेही मोठे पटके खेळू देत नाहीये शैलेश. ज्ञानेश्वर बघूया कोणत्या रीतीने समाचार घेतो शैलेशचा. पंतांच्या डाव्या बाजून मारा करतोय शैलेश, सामना करणार ज्ञानेश्वर. आता मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये चेंडू फटकावून दिलाय, सीमारेषे पार जातोय चेंडू. 4 धावांसाठी 4 धावा मिळत आहेत आणि 4 धावांनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 23 वरती. 36 धावांचं लक्ष आहे, 23 धावसंख्या झालेली आहे. खूपच रोमांचकारी असा सामना. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा शैलेश सज्ज होतोय ज्ञानेश्वरसाठी. पुन्हा लेगच्या दिशेमध्ये मारला होता फटका, नैसर्गिक तळमळे म्हणावं लागेल. हा सुद्धा चेंडू जातोय सीमारेषे पार 4 धावांसाठी. लगातार 2 चेंडूवरती 2 चौकार आलेत आणि या 2 चौकारानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या संख्येवरती. 9 धावांची गरज आहे. आज राईट अबोव्ह द विकेट. फलंदाज शपथ. तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन तो वेदांत. सामना करणार सलामीचा फलंदाज दिलीप आणि दिलीपच्या बॅटमधून निघालेला हा मात्र मुकेशच्या बॅटमधून निघालेला हा मात्र खणखणीत दणदणी षटकार. 9 धावांची गरज होती, षटकार आलाय. आता मात्र 5 चेंडू 3 धावांची गरज आहे. कुठेतरी एकतर्फी सामना करून ठेवला या षटकारानं मुकेश याने. खरोखर सुंदर फटकेबाजी पाहायला मिळाली होती या मुकेशच्या बॅटमधून पहिल्या सामन्यात. आता मात्र आपल्या बॅटची जादू दाखवतोय तो मुकेश. 5 चेंडू 3 धावांची गरज, कंपल्सरी चेस आहे मित्रांनो. पुण्याला वेदांत, सामना करणार मुकेश. यॉर्कर चेंडू होता, 1 धाव निश्चित प्राप्त. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, 2 धावा पूर्ण केल्यात. दरम्यान 2 धावा पूर्ण होतात, धावसंख्या समांतर होते. 1 धावेची गरज आहे भातगाव संघाला जिंकण्यासाठी.
फुलटॉस चेंडू होता, भिरकावून दिलाय सीमारेषेपार षटकारासाठी आणि विजय होतोय तो भातगाव संघ. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन, पराजित संघाचं गोड कौतुक. तुम्हाला क्रिकेटच्या पुढील वाटचालीस आमच्या संपूर्ण कमिटीकडून खूप साऱ्या शुभेच्छा.